शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत हळद पिकामध्ये आणि आपण इथं बघू शकता की आता हे हळदीचं जे पीक आहे हे आता साधारणतः इथं 15 जूनची लागवड आहे आणि आपला जून, जुलै, ऑगस्ट आणि आज सप्टेंबर महिना चालू झाला, म्हणजे आपल्याला इथं साधारणतः 2.5 महिने झालेले आहेत आणि 2.5 महिन्यामध्ये हळदीची उंची आहे ती 2.5 फुटापर्यंत आली आहे, 2.5 ते 3 फुटापर्यंत। आणि पानाची जी जाडी आहे चांगल्या प्रकारे आहे। थोडा हलका पट्टा जमिनीचा अर्ध्यामध्ये आणि खालचा भाग काळा असल्यामुळे थोडंसं तिकडे गर्द काळा कलर आणि इकडे चुनखडीयुक्त असल्यामुळे थोडंसं पिवळट कलर आलेला आहे। आणि इथं जे निंदन आहे ज्याला आपण खुरपणी म्हणतो, तर खुरपणी आपली ही दुसरी खुरपणी आहे। तर या दुसऱ्या खुरपणीच्या वेळेस आपल्याला काय करायचं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर कशा प्रकारे गवत घ्यायचं। तर दुसरी खुरपणी आपल्याला थोडीशी वेळ झालेला आहे, कारण वेळ होण्याचं कारण म्हणजे 15 ते 20 दिवस झाले किंवा 1 महिना झाला पाऊस सारखा चालू आहे आणि इथं 1 महिन्याखाली आपण खुरपणी केली होती, त्याच्या आधी तणनाशक फवारलं होतं। तर अशा प्रकारे इथं आपलं जे आहे निंदन हे आता इथं चालू आहे। तर गवताचं प्रमाण जे म्हणतात तर गवत अशा प्रकारे आहे की भरपूर इथं गवत झालेलं आहे हळदीमध्ये। तर गवत बघा कशा प्रकारे इथं आपल्याला दिसत आहे, हे बघा अशा प्रकारे इथं गवताचं प्रमाण याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये सर्व प्रकारचे दुधी आहे, लांब पानाचं गवत आहे, केना आहे, आघाडा आहे, त्याच्यानंतर सुपारी आहे, हे सर्व गवत आहेत। तर आता आपल्याला इथं तणनाशक फवारता येते, पण आतल्या भागातच फवारता येते। परंतु जे बेड आहे तर बेडवरचं गवत कसं काढायचं आता इथल्या भागातलं, तर बेडवरचं गवत आपल्याला हे काढता येत नाही, कारण इथपर्यंत कुठल्याही प्रकारचं कोळपणी वगैरे किंवा तणनाशक पण जात नाही। तर मग इथं काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं खुरपणी करणं महत्त्वाचं आहे। तर खुरपणीसाठी आज आपण इथं माणसं आणली आहेत आणि इथं खुरपणी चालू आहे। तर इथं खुरपणी करताना काय घ्यायचं, कुठलं गवत घ्यायचं तर बघूया आपण। हे बघा अशा प्रकारे पुंजाने करून ठेवली आहे आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आपल्याला बेडवरचं जे आहे तर बेड इथपासून अर्ध्यामध्ये नळीपर्यंत एक मजूर, इथून या नळीपर्यंत एक मजूर, म्हणजे या नळीपासून बेडवर आपल्याला 1-1 फुटाच्या 2 लाईन आहेत आणि 4.5 फुटाचे बेड आहे आणि या नळीपर्यंत 1-1 लाईन। तर इथून अर्ध्यामध्ये 9 इंचावर आतमधला बेड आणि इथून 9 इंचावर नळीपासून हळदीच्या बुडापर्यंत, म्हणजे 2 तास इकडून पुढच्या मजुराला पलीकडून 2 तास, अशा प्रकारे इथं निंदन करायचं आहे। आणि पुंजाने हे अशा प्रकारे असे इथं पुंजकी करायची आहे आणि गवत सर्व घ्यायचं आहे, लहान मोठं सर्व, कारण पुन्हा 1 महिन्याला आपल्याला निंदावं लागते। तर अशा प्रकारे इथं निंदन जे आहे तर इथं निंदन चालू आहे चांगल्या प्रकारे एकदम। आणि हे निंदन दिल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं खत टाकायचं आहे, कारण निंदन दिल्याशिवाय आपल्याला खत टाकता येत नाही, कारण खत जर टाकलं तर हे सर्व गवत खाते आणि गवताची उंची जी आहे ही गवताची उंची भरपूर उंची होते, कारण तेच खत घेतल्यामुळे त्याचं हळदीचं त्याला परिपूर्ण अशा प्रकारे इथं खत मिळते आणि ते एकदम उंची वाढते, पानाची जाडी वाढते आणि त्याच्या मुळ्या वाढल्यामुळे अजून ते जास्त खत आपल्या हळदीला दिलेलं घेऊ शकते आणि त्यामुळे आपली हळद पिवळी पडते आणि त्याच्यावर रसशोषक किड्यांचा प्रभाव हा जास्त येतो आणि हळदीवर रोगराई जास्त येते आणि हळद पिवळी पडून जसं उत्पादन पाहिजे तसं उत्पादन येत नाही आणि हळदीचे गड्डे जे आहेत हे बारीक बारीक होतात आणि जाडी होत नाही आणि फण्या ज्या असतात हळदीच्या शेंगा त्या जास्त प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत नाहीत। तर त्यासाठी गवत काढणे सर्वात महत्त्वाचं आहे। दर 25 दिवसाला किंवा 1 महिन्याला आपल्याला इथं निंदन किंवा खुरपणी ज्याला म्हणतो आपण ते करणं आवश्यक आहे। तर त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथं खुरपणी करणं चालू आहे आणि एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे, बुडापासून सर्व छोटं गवत मोठं गवत, कारण छोटं गवत असल्यामुळे आपण इथं निंदन केलेलं नाही, कारण छोटं गवत हातामध्ये येत नाही, जसं या प्रकारचं गवत आहे हे हातामध्ये येत नाही। तर मग काय करायचं, थोडं गवत मोठं होऊ द्यायचं। आता सर्व गवत मोठं झालेलं आहे त्याच्यामुळे आपण इथं निंदन वगैरे घेतलेलं आहे आणि सध्या हळदीवर रोगराई म्हणसाल ते पाणी कातरणारी आळी आहे, हे बघा अशा प्रकारे। तर यासाठी आपण इथं क्विनॉल फॉस घेतलेला आहे 25 ते 30 मिली आणि बुरशीनाशक घेतलेलं आहे इथं, साप पावडर हे सुद्धा आपण इथं घेऊ शकता, कारण क्विनॉल फॉसमुळं किंवा रोगर असलं तरी चालते। 25-30 मिली घ्यायचं म्हणजे त्या पोंग्यामध्ये जाते, ह्या पोंग्यामध्ये, आणि आपल्याला पाहिजे तसं अळीचं नियंत्रण इथं करता येते। तर अशा प्रकारे आता इथं निंदन चालू आहे। निंदन झाल्यानंतर आपल्याला इथं खतं घ्यायचे आहे, पण त्यासाठी आपण पूर्ण निंदन होऊ द्यायचं आहे। तर अशा प्रकारे दर 1 महिन्याला किंवा 25 दिवसाला निंदन आणि निंदन झाल्यावर आपल्याला इथं खतं घ्यायची, अशा प्रकारे इथं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे। तर ही जी हळद आहे तर ही हळद आहे चंद्राई नावाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्पादन भरपूर देते। साधारणतः 1 एकरमध्ये आपल्याला इथं दरवर्षी 30 क्विंटलपासून 45-42 अशा प्रकारे उत्पादन देते आणि सध्या हळदीला भाव पण चांगल्या प्रकारे आहेत, त्यामुळे हळद परवडते। तर अशा प्रकारे व्यवस्थापन आपण हळदीचं सध्या करू शकता, कारण भरपूर पाऊस झाला त्यामुळे खताचं प्रमाण पण उतरलेलं आहे। बेडवरचं खत पूर्ण वाहून सुद्धा जाऊ शकते, भरपूर पाऊस चांगला, त्यामुळे खतंसुद्धा सध्या देऊ नका, कारण अजून 2-3 दिवस पाऊस सारखा सांगलेला आहे आणि 15 तारखेपासून
आपल्याला परतीचा पाऊस चांगला, त्यामुळे हा पाऊस संपल्यानंतर लगेच खतं वगैरे निंदन वगैरे करून घ्यायचं. नंतर परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं खतं औषधी निंदन वगैरे करता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर काय कामं हे 2-4 दिवसामध्ये आटपून घ्यायचे आहे.